छत्रपती संभाजीनगरमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे। पोस्ट ऑफिस बॉम्ब न उडवण्याची मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे। पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक मुख्य पोस्ट ऑफिसात आलं। पोस्ट कार्यालय रिकामं करत झाडाझडती सुद्धा घेण्यात आलेली आहे। तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। छत्रपती संभाजीनगरचं मुख्य पोस्ट ऑफिस बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या पद्धतीचा एक ईमेल प्रशासनाला प्राप्त झाला आहे। त्यामुळे आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। बॉम्ब स्फोट करणं संपूर्ण पोस्ट ऑफिसची पाहणी करण्यात येते। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण पोस्ट ऑफिस रिकामं करण्यात आलं आहे। कर्मचाऱ्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलं आहे। तर जी लोक रोजच्या कामासाठी पोस्ट ऑफिसमध्ये येतात त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलं आहे। जवळपास 9 ते 10 जणांचं बॉम्ब स्क्वॉडचं हे पथक आहे। ते पोस्ट ऑफिसचा काना आणि कोपऱ्यात तपासणी करतायत। प्रथमदर्शनी तरी हा फक्त एक धमकीचा ईमेल असण्याची शक्यता आहे। मात्र पोलीस प्रशासनानं या ईमेललाही गांभीर्याने घेतलेलं आहे आणि संपूर्णतः आता पोलीस प्रशासनाचं बॉम्ब स्क्वॉड पथक या ठिकाणी पाहणी करतायत। या पद्धतीनं प्रशासन गांभीर्यानं घेते आणि त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरच्या पोस्ट ऑफिसमध्ये आता अशा पद्धतीची पाहणी सुरू आहे। जोपर्यंत पूर्ण पाहणी होणार नाही तोपर्यंत प्रशासन काहीही सांगण्यास नकार देत आहे। मात्र तुर्तास दक्षता म्हणून जोरदार तपास मोहीम संभाजीनगरच्या या पोस्ट ऑफिसमध्ये सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।